राजकारणामध्ये जो आत्ताचा शत्रू आहे, जोपर्यंत गणित बदलत नाही तोपर्यंत शत्रूच राहतो आणि पॉलिटिकली शत्रूच राहतो. फडणवीसांनी तुमचे 6 जे खासदार आहेत ते फोडताना दोघं जात नव्हते, तर फडणवीसांनी मदत केली आहे. ओम निंबाळकर, तुम्ही पंतप्रधान व्हावून शुभेच्छा द्या. ओम निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांना शिंदे गटात पाठवण्यामध्ये फडणवीसांची महत्वाची भूमिका आहे. त्यांना दिल्लीतून दट्ट्या आला, काही करून त्यांना पाठवा. त्यानंतर तो सगळा खेळ झाला असं आता आम्ही ऐकतो. आता त्याच्यात चर्चा कशा करता करायची. झालं, लोकांनी बेईमानी केली, गद्दारी केली, त्यात देवेंद्रजी नका दोष द्यायचा किंवा काय. तुम्ही बाजारात स्वतः विकायला उभे राहिलात ना, स्वतः गळ्यात 50 कोटीचा किंमत लावून जे गेले बाजारात ऑक्शन करून घेण्यासाठी स्वतःचा, तेच सचिन राऊत का गेले? सचिन अहिर जे आहे त्याच्याविषयी मला माहित नाही. एवढी जवळची माणसं राऊत, तुम्हाला वाईट नाही वाटत की आपल्या जवळची माणसं फुटतायत आणि पक्षातून अजिबात कमजोर होते? त्यांना वाईट वाटलं पाहिजे बेईमानी करताना. आम्हाला कशाला वाईट वाटेल? वाईट नक्कीच वाटेल की त्यांच्याशी इतकं प्रेमानं वागून किंवा त्यांना जे जे शक्य आहे देता येणं ते देऊन सुद्धा जर लोक जात असतील तर या राजकारणामध्ये इमान राहिलं नाही देशामध्ये, असंच म्हणावं लागेल. आम्हाला कशाला वाईट वाटून घ्यायचं? आता त्यांना खंत खेद वाटलं पाहिजे ना. स्वाभिमान जर थोडाफार असता या लोकांमध्ये तर अशा पद्धतीने ते गेले. तुम्हाला काहीच वाटलं नाही? म्हणजे मुद्दा हा आहे की आमदार खासदार तो एक मतदारसंघ असतो आणि एक आकडा असतो. तो आकडा पक्षाला खूप ताकद देऊन जातो. सचिन अहिर काय मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक नव्हते. त्यांचा पराभव विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी केल्यावर त्यांचं राजकारणच संपलं होतं. आणि सुनील शिंदे हे सातत्याने निवडून येणारे तिकडले आमदार होते. मग ती जागा आदित्य ठाकरे यांनी घेतली. आदित्य ठाकरे 2 वेळा निवडून आले. त्याची भरपाई आदित्य ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन केली ना. त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं. आता त्याही पलीकडे कोणाला जाऊन दुसरं पद हवं असतं. मग अशा वेळेला असे निर्णय घेतले जातात. आता आमचे अहिरांचं मला काय फार वाटत नाही, पण जे आता 6 खासदार गेले त्यांना काय मोदीने निवडून नव्हतं आणलं ना, किंवा देवेंद्र फडणवीस त्यांच्या प्रचाराला आले नव्हते किंवा शिंदे नव्हते आले. त्यांना उमेदवारी मशाली चिन्हावरती उद्धव ठाकरे साहेबांच्या सहीने बी फॉर्म दिलेले आहेत. आणि हे मतदान उद्धव ठाकरे यांना झालेलं आहे, महाविकास आघाडीला झालेलं आहे. तरी जर ते गेले असतील तर आता आम्ही सगळे लोक धक्काप्रूफ झालेलो आहोत. आणखी 14चा आकडा येतोय. येऊ द्या ना, आकडे लावायला काय झालं? काहीच वाटत नाही. रतन खत्रीचा मटका बंद झाला म्हणावं त्यांना. आता वाईट त्यांना वाटलं पाहिजे ना. तुम्ही आम्हाला काय विचार बांधून ठेवण्यात अपयशी आहात असं नेहमी. अजिबात नाही. आता बघा, वेळ देत नाही, काम प्रोग्राम नसतो पक्षाचा, कोणी भेटी देत नाही, आदित्य फिरत नाही. तुमच्याकडे चुकीची पत्रकारांकडे चुकीची माहिती आहे आणि तुम्ही स्वतःच एक नॅरेटिव्ह तयार करता. आता शरद पवार सुद्धा वेळ देतात ना. शरद पवारांचा वेळ कोणीच देत नाही, तरी त्यांचे गेले ना आणि जाणार आहेत म्हणतात. अजून राजकारणामध्ये सगळ्यात जास्त वेळ देणारे शरद पवार साहेब आहेत, हे तुम्हाला माहित असेल. ममता बॅनर्जी तर सतत रस्त्यावरच लढत होत्या मुख्यमंत्री असताना सुद्धा, तरी त्यांचे 60-65 आमदार निवडून आल्यावर 15 दिवसात गेले. 22 खासदार गेले. हे अशा प्रकारे बोलणं, वेळ देत नाही वगैरे, ही बदमाशी आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.